आज आपण बेलपान पेंडंटपासून तन्मणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण असे बेलपान पेंडंट घेतलेले आहेत 2. एक फुलाचे पेंडंट घेतलेलं आहे आणि हे पेंडंट आपण 30 गेज मायक्रो पॉलिश वायरमध्ये बांधणार आहोत. ह्या पेंडंटला 3 होल आहेत. तसेच ह्या फुलाच्या पेंडंटलाही 3 होल आहेत. आता बेलपान पेंडंटच्या वरच्या 2 होलमधून वायर पास करायची. त्यानंतर फुलाच्या वरच्या होलमधून आणि कडीमधून वायर पास करायचे. परत हे बेलपान पेंडंट वायरमध्ये आपल्याला ओवून घ्यायचे. सेम वरच्या 2 होलमधून वायर आपल्याला पास करायचे. आता ह्या वायरला आपण हलक्या हाताने पीळ मारूया सुरुवातीला. त्यानंतर आपण पीळ बसला थोडा की पकडीच्या साहाय्याने आपल्याला हा पीळ आणखीन घट्ट मारायचे. हा पीळ मारताना हलक्या हाताने मारला गेला पाहिजे, नाहीतर कधी कधी तार तुटते. आता पेंडंट बांधून झालेलं आहे आपलं. ही जी उरलेली वायर आहे ती कट करूया आणि ही जी पीळ घातलेली वायर आहे ती आतल्या बाजूने आपल्याला पकडीच्या साहाय्याने दाबून घ्यायचे. आता आपलं हे पेंडंट तयार झालेलं आहे. इथे आपल्याला लटकन लावायचे. त्यासाठी फ्यूज तार घेतली मी. फ्यूज तारमध्ये 3 mm चा एक मोती ओवून घ्यायचा आणि पकडीच्या साहाय्याने अशा पद्धतीने लटकन तयार करायचे. मोत्याचे एकूण आपल्याला 12 लटकन लागणार आहेत. तसेच क्रिस्टलचा आपल्याला एकूण 3 लटकन लागणार आहे. ते मी आधीच तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण ह्या कड्याच्या साहाय्याने हे लटकन पेंडंटला लावून घेणार आहोत. कडी पकडीमध्ये पकडून अशी ओपन करायची. त्यानंतर 2 मोत्यांचे लटकन, एक क्रिस्टल लटकन, परत 2 मोत्यांचे लटकन कडीमध्ये ओवून घ्यायचे. आणि आता ही कडी इथे पेंडंटला सर्वात शेवटच्या होलमध्ये टाकून पकडीच्या साहाय्याने कडीच्या दोन्ही टोकांना प्रेस करून दाबून घ्यायच्या आहेत कडा. म्हणजे कडी बंद होईल इथे. सेम या मधल्या पेंडंटलाही लावून घ्यायचे लटकन आणि इथेही आपल्याला अशाच पद्धतीने लटकन लावून घ्यायचे. आता हे लटकन लावून पेंडंट तयार झालेला आहे. आता आपल्याला वर मोत्यांची सर बनवायचे. त्यासाठी मी गोंडा घेतलेला आहे आणि हा तन्मणी आपण गैर वायर मध्ये बनवणार आहोत. गैर वायर 15 इंचाची घेतलेली आहे. गैर वायर मध्ये सुरुवातीला लॉक बीड ओवून घेऊया. त्यानंतर गोंडा ओवून घ्यायचे आणि ही गैर वायर पुन्हा लॉक बीड मधून पास करून लॉक बीड मागच्या बाजूला खेचायचे. त्यानंतर लॉक बीड पकडीने व्यवस्थित दाबून घेऊया, म्हणजे वायर इथेच लॉक होईल. आता ह्या वायर मध्ये आपल्याला 5 mm चे 6 इंचापर्यंत मोती ओवून घ्यायचे. 6 इंचापर्यंत मोती ओवून झालेले आहेत. आता आपण गैर वायर मध्ये फ्लॉवर कॅप, क्रिस्टल, हा 6 mm चा आहे क्रिस्टल, पुन्हा फ्लॉवर कॅप, जे आपण पेंडंट बांधले ते पेंडंट, त्यानंतर पुन्हा फ्लॉवर कॅप, क्रिस्टल, फ्लॉवर कॅप. आता आपण इथे जशी 6 इंचाचे मोती ओवून घेतले तसेच इथेही मोती ओवून घेणार आहोत. आपले मोती ओवून झालेले आहेत. आता आपल्याला इथे लॉक करायचंय, पण त्याआधी आपली ही जी गैर वायर बाहेर आहे ती 2 मोत्यातून आपण बाहेर काढूया.
त्यानंतर इथून मोती थोडे मागे सरकवायचे. आता जी गेअर वायर उरेल ती कटरच्या साहाय्याने कट करूया. आता ही बाजूही आपल्याला गोंड्यामध्ये पॅक करायचे. त्यासाठी सुरुवातीला लॉक बीड गेअर वायरमध्ये ओवून घेऊया. गेअर वायर गोंड्यातून आणि पुन्हा लॉक बीड आणि 2 मोत्यातून पास करायचे आणि घट्ट ओढून घ्यायचे वायर. हवं तर आपण पकडीने एका बाजूने गेअर वायर पकडायची आणि दुसऱ्या बाजूने हे टोक अशा पद्धतीने खेचायचे. आता लॉक बीड पकडीच्या साहाय्याने आपण दाबून घेऊया, म्हणजे वायर इथेच लॉक होईल. आणि ही जी वायर उरलेली आहे ती कटरने कट करूया. असा आपला बेलपान तनमणी तयार झालेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.